कायमस्वरूपी सेवेकरिता घेतलेली ही ओळी संत सद्गुरु श्री बाळूमामा यांच्या ह्या चरित्रातील पवित्र अशी या ठिकाणी ही ओवी आहे. संत देहाची उपाधी. संत कुणाला म्हणावं किंवा संत म्हणजे नेमकं काय हे सांगणारी सरळ सरळ या ठिकाणी ओवी आहे. संत देहाची उपाधी तो मानसा ममत्वाची अवधी. कारण विषय असा आहे की प्रत्येक माणसाला हा जन्म प्राप्त झालेला आहे आणि हा जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर नेमका आपल्याला जन्म झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काय करावं आणि काय नाही आणि काय केल्यानंतर या ठिकाणी आपलं सार्थक जन्माचं होईल ही सांगणारी सरळ सरळ आणि साध्या सोप्यामध्ये एक ओळी आहे. आणि एवढंच नाही, या ठिकाणी असणारा हा भक्तिमय सोहळा हा आपल्या वरकुटे गावामध्ये या ठिकाणी चालू आहे. आणि हा संतांचा एक महिमा आहे आणि सामान्य नाही. हा संत सद्गुरु बाळूमामा यांचा हा महिमा आहे. आणि एवढंच नाही की असणारा हा मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक जण या ठिकाणी प्रत्येकाच्या वेगळ्या अर्थाने आपण या ठिकाणी जीवन जगत असतो. आणि एवढंच नाही, प्रत्येकाला सुद्धा वाटतं या ठिकाणी आपलं चांगलं व्हावं. कुणालाच वाईट नाही की वाटत बाबा माझं वाईट व्हावा. चांगला जर मार्ग धरायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? अगोदर चांगल्या माणसाची किंवा संताची गाठी घ्यावी लागेल. आणि चांगल्या संताची जर भेट झाली तर आपलं खरोखर या ठिकाणी वाईट होण्याचा मार्ग अजिबात सुद्धा महाराज उरत नाही किंवा कुठलीही शंका घ्यायची कारण नाही. थोडासा परिहार द्यायचा तो असा, त्या वरकुटे गावामध्ये ह्या पवित्र पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी सद्गुरु बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. एवढंच नाही महाराज, आम्ही कधी जात होतो त्यावेळेस ते छोटस मंदिर होतं. उभं राहून पाया पडलं तरी प्रसन्न महाराज वाटायचं. त्याच्यानंतर एवढं मोठं मंदिर उभं राहिलं सामान्य गोष्ट नाही. कारण त्यांच्या जर मनात आलं तर काहीही या ठिकाणी होऊ शकतो. हे बाळूमामाचं वैशिष्ट्य आहे. एवढंच नाही, ह्या महाराष्ट्रामध्ये महाराज मला सांगा, तुम्ही आपल्यापाशी 4 जनावर असली तरी आपल्याला घरादाराला दिवसभर कष्ट करावं लागतं. त्यावेळेस 4 जनावर आपण सांभाळतो किंवा त्याचा परिहार आपण या ठिकाणी करतो. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये किती मुखी प्राणी या ठिकाणी आहे, त्याला मालक नाही किंवा ह्याला चालक या ठिकाणी कोणी नाही. हे सगळं कुणाच्या कृपेने चालत आहे? तर ह्या बाळूमामाच्या कृपेने या ठिकाणी चालत आलेलं आहे. आणि हे चालत आहे कारण मामाचं वैशिष्ट्य एकच या ठिकाणी आहे की जो कोणी मला आहे म्हणेल त्यालाच या ठिकाणी मी आहे. आणि जर कोण मला नाही म्हणत असेल तर त्याला मी अजिबात सुद्धा नाही. आणि म्हणून या ठिकाणी संत श्रेष्ठ आपण ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी ते सद्गुरु बाळूमामा या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपण थोडस भजन मामाचं या ठिकाणी करूया. नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय. 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 नमः शिवाय नमः शिवाय मुळे महाराज 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 नमः शिवाय. बोला वचनाने चांगले. आणि म्हणून आपल्याला हा देह जो प्राप्त झालेला आहे भगवंताने 84,000 योनी फिरून हा भगवंताने आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. आणि एवढंच नाही महाराज, त्या नरदेहात आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे. जीवन पुन्हा पुन्हा नाही. आणि ह्या जीवनात
काय बदल करायचा आहे, हे प्रत्येकाचा अधिकार देवाने भगवंताने आपल्याला दिलेला आहे. म्हणून एका ओवीमध्ये सुद्धा मामांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा हा जो देह प्राप्त झालेला आहे, हा देह कसा आहे हो, की असणाऱ्या मुख्य प्राण्याला सुद्धा हा म्हणजे असणारा देह प्राप्त झाला, हा मुख्य प्राण्याला देह प्राप्त झाला, पण त्याचा विचार भगवंताने त्या मुख्य प्राण्याला दिलेला नाही. का दिलाय हो त्याला? त्याला सांगता नाही येणार हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, किंवा हा माझं सगळं सोयरे आहे, हे त्याला सांगता नाही येणार. पण मनुष्य देह असा प्राप्त करून दिला भगवंताने की असणारा सर्वचा अधिकार भगवंताने त्या माणसाला प्राप्त करून या ठिकाणी दिला. म्हणून तो समर्थो जगाचा मनुष्य आईसा साक्षी भूतो मीही, मामा भविष्य सांगती परिते ज्योतिषी नसती, पुढे होणार त्याची गती सहजची कळे. कारण हा देव असा आहे बाळू मामा, हा ज्योतिषी नाही, परंतु सगळं जे भविष्य आहे, हे पुढचं भविष्य जे काय होणार आहे, हे आमच्या मामाला या ठिकाणी कळल्या जातं, म्हणजे त्यांना समजल्या जातं. आणि एवढंच नाही, या ठिकाणी हे सर्व जे चाललेलं आहे हे बाळू मामाच्या कृपेने चाललेलं आहे. म्हणून प्रवचन जास्त वेळ नाही, आणि मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, मी काय महाराज वगैरे काही नाही. मी म्हणते की हा महाराज फिरत असं काही नाही. जसं बाळूमामा बुद्धी देईल त्याप्रमाणे या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. कारण बऱ्याच ठिकाणी मी या ठिकाणी गेलो, प्रत्येक गावामध्ये आम्ही फिरून या ठिकाणी आलो. परंतु या ठिकाणी वेस असा आहे की तुम्ही कितीही जरी चांगले वागले तरी लोक महाराज नावच ठेवतात, आणि चांगलं वागून सुद्धा नावं ठेवतात. म्हणजे वाईट वागले होतं महाराज नावं ठेवणारच आहे. आपण जास्त वेळ काय घेणार नाही, थोडा वेळ प्रवचन म्हणजे या ठिकाणी एक तुमच्यातलाच मी आहे, मी चार शब्द सांगावं किंवा मोठा महाराज आहे असं काही नाही. तुम्ही विज्ञानी आहात, फ्रेश बसायचं महाराज. देवाचं भजन करताना किंवा ऐकताना फ्रेश बसायचं, चिंता बिंता अजिबात आणायची नाही. आणि एकच असं या ठिकाणी स्थान असतं देवाच्या अशी ठिकाणी की आपल्या संसारात तुमच्याही अडचणी आहेत आणि माझ्याही आहेत महाराज, सुखी कोणच नाही. भजनाला जरी कीर्तनात जरी आपण उभा राहिलो, आपण ऐकायला जरी बसलो तरी आपण सरळ म्हणून जातो महाराज. काय महाराजाची किती मजा आहे, गाडीत आला आता त्यांना जेवण देणार, जेवण झाल्यानंतर गाडीत महाराज जाणार. पण महाराजाचं काय हाल आहे ते महाराजालाच महाराज माहिती, दुसऱ्याला माहित नाही. भजनेवाल्याला सुद्धा आपण गातानी म्हणतो त्याची किती मजा आहे, तो गायन करतो, आणि त्याचं काय हाल आहे ते त्यालाच माहिती आहे. मोठा नोकरदार असू द्या महाराज, आम्ही चांगल्या चांगल्या घरी जेवायला गेलो, जेवायला बसल्याच्या नंतर पंचपक्वानाचं ताट आणलं. सामान्य आपण माणसं आहेत, आपण गरीब आहेत, मोठी आपण नाहीत. सामान्य माणसाचा जो आनंद आहे महाराज, तो श्रीमंताला नाही. तुम्ही म्हणता काय सांगायला लागले बुवा तुम्ही, आनंद त्यांना तर पाहिजे ना, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळे सुख सुविधा त्यांच्यापाशी आहेत. पण त्यांना महाराज ज्यावेळेस ते ताट वाढून येतं आणि ताटातला पदार्थ खायला आपण चालू करतो, आपल्याला खारटही चालतो, आंबटही चालतो आणि तिखटही चालतो महाराज. काही चालत नाही आपल्याला सामान्य माणसाला. पण ज्यावेळेस त्या नोकरदाराला ताट वाढल्या जातं, त्याच्या ताटात मीठ नसतं, त्याच्या भाजीत मीठ नाही, त्याच्या भाजीमध्ये तिखट नाही, आणि आंबट तर त्याला अजिबात सुद्धा चालत नाही, ऍसिडिटी आहे त्याला, साखर आहे त्याला महाराज. मग त्या श्रीमंताला पैसा असून उपयोग नाही. हा जो भगवंताने नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो कशासाठी दिलाय हो, आपल्याला नामस्मरण करण्यासाठी दिलेला आहे. आणि एवढंच नाही, नामस्मरण म्हणजे नेमकं काय, तुम्ही म्हणता बुवा नामस्मरण नामस्मरण म्हणजे नेमकं तरी आम्ही काय केलं पाहिजे त्याने आम्ही सुखी होईल. अहो तुम्ही जेवताना जरी ह्या माझ्या बाळूमामाचं नाव घेऊन घास खाल्ला ना, तोच पदार्थ त्यांच्या रूपाने पोटात जाईल. त्यावेळेस आपल्यातले वाईट विचार बाजूला महाराज गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि महिला मंडळ, तेच जर तुम्ही भांडण करून जर जेवण केलं, जेवता जेवता जर भांडण केलं, आता तुमच्याकडे आहेत का नाही भांडण मला नाही महाराज माहिती,
पण आमच्या गावाकडे सासूनाच आता ती सांगायची सोय नाही, कारण परिस्थिती महाराज प्रत्येकाची तीच झालेली आहे. तुमच्या इकडे तरी बरं असेल असं वाटतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून. तरी एक जरी सून असली महाराज तरी सुद्धा सासू सांभाळू शकत नाही, कारण तिच्या आईचा फोन बंद नाही महाराज. तू जेवली का, तू झोपली का, असू दे की तुम्हालाही लेख आहे मलाही लेख आहे. तुझी सून जर तुझ्यातून वाहिली राहिली तर किती वाईट वाटतो, वाटतच ना आपल्याला पण वाईट. तुझी लेख जर तू सासूच्यातनं वाईट वाहिली जर ठेवली तर तुझी सून तुझ्यापाशी राहील का. आज म्हणून महाराज एक या महाराष्ट्रामध्ये एक गरज आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच महाराज थोडं जी फिरतो. मलाही प्रपंच आहे, असं काही मी संन्याशी नाही किंवा मुलं बाळ सगळं आहे महाराज. आम्ही फिरतो कशासाठी हो, हे जागृत करायचं. ह्या बाळूमामाच्या सानिध्यात राहून, देवाच्या सानिध्यात राहून ह्यांना काही गरज नव्हती उठाटेप करायची, काही गरज होती हो, मेंढरं होती, संसार त्यांनाही होतात ना. गेल्याच्या नंतर सुद्धा बाळूमामाने 1966 साली महाराज समाधी घेतली, त्यावेळेस सगळी जनताचा दरबार पुढे भरलेला होता आणि त्यांनी सांगितलं हा बाळू धनगराचा वाडा आहे, तुम्हाला कुणाला सांभाळू वाटला तर सांभाळा, तुमच्या जर मनात आलं तर सांभाळा, आणि जर तुम्हाला नाही सांभाळू वाटलं तर माझी मेंढरा आदमापूरच्या डोंगरात नेऊन सोडा. एवढंच नाही, तुम्ही राखताना त्याच्यात नवल नाही, दगड धोंड्याने जर माझी मेंढर नाही राखली तर बाळू धनगर नाव सांगणार नाही. कारण त्यांचा तो आत्मविश्वास होता आणि एक दृढ विचार होता, कारण ते संत होते. आणि म्हणून आपल्याला जर चांगलं कर्म करायचं असेल, परमार्थ म्हणजे काय हो, अनेक लोक सांगतात परमार्थ करा परमार्थ करा, माळ घालून गंध लावून किंवा संत होऊन किंवा महाराज होऊन परमार्थ करणे, ह्याला परमार्थ म्हणत नाहीत. त्याला एकच गोष्ट म्हणतात, परक्याचा आत्मा जाणणे, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होत नाही असं जर तुम्ही वागलात तर त्याला परमार्थ म्हणतात. परोपकारायन पुण्य आणि परपीडायन पाप. तुम्ही जर दुसऱ्याला पीडा केली ना, आपण सहज म्हणतो ना की माझ्यापासून दुसऱ्याला त्रास झाला बुवा, माझ्यापासून दुसऱ्याला त्रास झाला, असा गुन्हा जरी कबूल केला ना, देव सुद्धा महाराज माफ करतो. पण धडधकीत आपण चालता बोलता जर तुम्ही पाप दुसऱ्यावर जर करत असाल तर महाराज देव सोडणार नाही. दुसऱ्याला जर खडा खांदला तर त्या खड्यात आपण गेल्याशिवाय राहणार नाही. हा मिळालेला ध्येय आहे, हा पवित्र आहे, चांगला आहे. आज मला तुम्ही सांगा, देवाने भगवंताने हा ध्येय निर्माण केला, पाय दिले, हात दिले, बोलायला मुख सुद्धा दिलं आणि बघायला पांडुरंगाचं असणार हा रूप, सावळं गुजीरवानं रूप बघायला डोळे सुद्धा दिले. महाराज एवढं भगवंताने फुकाट दिले. महाराज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, एक वाल जर टाकायचा म्हटलं ना, एक वाल, तर त्याची किंमत आज 7 लाख रुपये झाले. आणि तोच वाल भगवंताने तुम्हाला आणि मला फुकाट दिला महाराज. एक नाही 2 दिले, त्याचा आपण विचार केला नाही. हा शरीर कशासाठी भगवंताने दिलेला आहे, साक्षात हा देवादी देव, हा संत आहे. कारण ह्यांच्या जर सानिध्यात आपण राहिलो तर वाईट वासना नक्की आपली गेल्याशिवाय राहणार नाही, हा खात्रीशीर उपाय आहे. म्हणून बाळूमामाच्या सानिध्यात का राहायचो, सगळ्याला माहित आहे. हरिपाठ सगळ्याच्या तोंडीपाठ आहे महाराज. संताचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पण. महाराज मला तुम्ही सांगा,